शेतकरी मित्रांनो मराठीसाठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. तर बघा नवीन रेशन कार्ड काढायला आता सुरुवात झालेली आहे. त्या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे देखील त्या ठिकाणी सोपी पद्धत समोर आलेली आहे. तर बघा 2024 मध्ये त्या ठिकाणी रेशन कार्ड काढण्यासाठी दोन अत्यंत सोप्या पद्धती सांगण्यात आल्या आहेत. नवीन लग्न झालेले दाम्पत्य किंवा कुटुंबातून विभक्त झालेले घटक यातील त्या ठिकाणी स्थलांतरित लाभार्थी किंवा ज्यांचे नाव जुन्या रेशन कार्डामध्ये त्या ठिकाणी आढळले नाही असे सर्व नागरिक रेशन कार्डसाठी नवीन जे रेशन कार्ड आहे त्यासाठी पात्र ठरणार आहेत. तर त्यासाठी योग्य प्रक्रिया पाळल्यास अवघ्या 15 ते 30 दिवसाच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी ते नवीन रेशन कार्ड मिळून जाणार आहे. तर बघा नवीन रेशन कार्डसाठी अर्जासोबत काही महत्त्वाचे कागदपत्रे देखील असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. त्या ठिकाणी कुटुंबातील सर्व सदस्यांचे त्या ठिकाणी आधार कार्ड पाहिजे. रहिवासी पुरावा म्हणून लाईट बिल तर देखील गरजेचं आहे किंवा पाणी बिल, घर भाड्यापैकी घर भाडे करारापैकी एक, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला देखील त्या ठिकाणी आवश्यक तुम्हाला लागणार आहे. याशिवाय लहान मुलांचा जन्म दाखला, विवाह प्रमाणपत्र आणि 2 पासपोर्ट साईज त्या ठिकाणी फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत पोर्टलवर म्हणजेच RCMS या ठिकाणी भेट देणे आवश्यक आहे. या पोर्टलवर रेशन कार्ड पर्यायावर क्लिक करून आधार नंबरच्या मदतीने तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन करता येणार आहे. यानंतर कुटुंबातील सदस्यांची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला चूक भरून त्या ठिकाणी आवश्यक लागणारे त्यांनी जी कागदपत्रे मागितलेली आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे. अर्ज सबमिट केल्यानंतर मिळणारा अर्ज क्रमांक त्या ठिकाणी तुम्हाला जपून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्याची गरज पडणार आहे आणि ती स्थिती तुम्हाला त्याची वारंवार तपासता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन पद्धत हा उत्तम पर्याय आहे. नागरिक आपल्या जवळच्या रेशन दुकानात, तालुका पुरवठा कार्यालयात किंवा CSC सेतू केंद्रावर जाऊन अर्ज करू शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यानुसार तुम्हाला पिवळे किंवा केसरी किंवा पांढरे रेशन कार्ड दिले जाते, ज्यावर विविध शासकीय योजनांचे लाभ त्या ठिकाणी मिळू शकतात. एकूणच रेशन कार्ड हा केवळ धान्यासाठीच नव्हे तर एक महत्त्वाचा ओळखीचा आणि पत्त्याचा देखील पुरावा आहे. तुम्हाला बघा कुठं जर काही काम असलं तर काही ठिकाणी एक आपलं रेशन कार्ड म्हणून तुम्हाला सोबत त्याची झेरॉक्स तुम्हाला मागवत असते. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी वर नमूद केलेल्या त्या ठिकाणी मी तुम्हाला आता जे सांगितले त्याचं सर्व पद्धतीचा वापर करून आपले रेशन कार्ड वेळेत तुम्हाला त्या ठिकाणी काढून घ्यायचं आहे, कारण जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनेपासून तुम्ही वंचित राहू शकणार नाही आणि तुम्हाला त्या ठिकाणी ते एक 15 ते 30 दिवसाच्या आत तुम्हाला मिळून जाईल. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.